नमस्कार. आचार्य वाग्भटाचार्य यांनी सूत्रस्थान अध्याय क्रमांक 19 यामध्ये बस्ती ह्या पंचकर्माबद्दल विस्तृत विश्लेषण केलेलं आहे. त्यातील एक श्लोक आपण इथे बघणार आहोत. वात उल्बनेषु दोषेषु वाते वा बस्त्रीम इष्यते उपक्रमाणाम सर्वेषां सो अग्रणी स्त्रीविदास्तु निर्व अनुवासनम बस्ती उत्तरस्तेन साधयेत. मुख्यतः बस्तीचे 3 प्रकार पडतात. एक निर्व बस्ती, अनुवासन बस्ती आणि उत्तर बस्ती. निर्व बस्ती म्हणजे वेगवेगळ्या द्रव्यांचा काढा तयार करून त्यामध्ये मेडिकेटेड ऑइल मिक्स करून जो दिला जाणारा बस्ती असतो तो निर्व बस्ती असतो. त्यानंतर अनुवासन बस्ती म्हणजे मेडिकेटेड ऑइलचा बस्ती, तो फक्त अनुवासन बस्ती असतो. आणि उत्तर बस्ती स्त्रियांच्या गर्भाशयाशी रिलेटेड आजारांमध्ये आणि पुरुषांच्या मूत्राशयाशी रिलेटेड आजारांमध्ये हा मूत्रमार्ग, पुरुषांमध्ये मूत्रमार्गातून दिला जाणारा उत्तर बस्ती आणि स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुखातून दिला जाणारा तो उत्तर बस्ती. मुख्यतः हे 3 प्रकार आहेत आणि ह्या 3 प्रकाराच्या बस्तीमध्ये वेगवेगळ्या आजारानुसार वेगवेगळ्या औषधांची व्यवस्था करून ऑइल्स आणि काढे यांचे बस्ती दिले जातात. मुख्यतः बस्ती हा वात व्याधीसाठी आहे. आयुर्वेदाने वाताचे 84 प्रकार सांगितलेले आहेत आणि ह्या 84 प्रकाराच्या आजारांमध्ये मुख्य पंचकर्म कुठले आहेत तर ते म्हणजे बस्ती. आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन बस्ती हा घेण्याचा ऋतू कुठला आहे तर तो म्हणजे वर्षा ऋतू, जो की सध्या चालू आहे. या ऋतूमध्ये सर्वांनी बस्ती घेतला पाहिजे. विशेष पूर्वी काय असायचं की घोडागाडी किंवा घोड्यावरती आपला प्रवास होत असेल, त्यामुळे त्याला युक्तरथ बस्ती असेही म्हणले जाते. आणि आता त्या घोड्याची जागा आपल्याकडे 2 व्हीलरने घेतलेली आहे. मग ह्या 2 व्हीलरवर फिरणाऱ्या सर्व स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील या सर्वांनी प्रत्येक वर्षा ऋतूमध्ये, प्रत्येक इयरच्या वर्षा ऋतूमध्ये बस्ती हा कंपल्सरी घ्यावाच. ह्या बस्तीमुळे अर्ली एजिंग होणार नाही. जी काही तुमचे बरेच काही असे आजार आहेत ते आजार तुम्हाला पोस्टपोन करता येतात किंवा इम्युनिटी जी म्हणतो ह्या पंचकर्मातून इम्युनिटी वाढवता येते. धन्यवाद.